जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की बुद्ध आणि त्यांचे समकालीन जे आहेत, या समकालीनमध्ये त्यांचं जीवनमान आणि त्यांचे जे तत्वज्ञान आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे 62 पंथ होते, या 62 पंथापैकी या ठिकाणी बुद्धांनी केवळ 6 पंथ सांगितलेली आहेत. आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत जे शेवटचा या ठिकाणी पंथ सांगितलेला आहे, तो म्हणजे निगटनाथ पुत्त, अर्थातच महावीर जे आहेत, हे महावीराचं सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की साम्य आणि भेद म्हणजे बुद्धाने या ठिकाणी नेमकं काय ताज्य ठरवलेलं आहे. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या या अवलोकनावरून असं दिसतं की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला, त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनावर एवढी घट्ट पकड घेतली होती की त्या कल्पना अशा होत्या: वेदावर विश्वास होता, आत्म्याची मुक्ती आणि मोक्ष म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा अंत
यावर त्यांचा विश्वास होता. मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ, यज्ञ यावर त्यांचा विश्वास होता. समाज संघटनेसाठी चातुर्य वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर त्यांचा विश्वास होता. या विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर सुद्धा लोकांचा विश्वास होता. आत्म्यावर विश्वास होता. संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर सुद्धा विश्वास होता. कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्माचे स्थान निश्चित होते, यावर सुद्धा त्यांचा विश्वास होता. आणि आपल्या शासनाची तत्त्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनाचा समाचार घेतला आणि पुढील कल्पना त्याने या ठिकाणी ताज्य ठरवलेले आहेत की मी कोण आहे, कुठून आलो आहे, कोठे जाणार आहे, याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे जे काही थोटांड होते त्याने धुडावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना, विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याचा कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने ताज्य ठरवली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. या विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने या ठिकाणी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एका शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी ताज्य ठरवले, अर्थातच नाकारले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तर केले किंवा ते नाकारले सुद्धा. मग बुद्धाने कोणते बदल केलेले आहेत? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केलेले आहेत. जीवनाचा दैवीवादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग याचे भवितव्य देवाने पूर्वनियोजित केले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन. हे दोन्हीही त्याने ताज्य ठरवले, म्हणजे हे दोन्ही त्यांनी या ठिकाणी अमान्य केले किंवा दुडकावलेले आहेत. एखादा पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे, हेही म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैवीवादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने आर्थिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आणि जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतलेली आहे. आत्म्याचा जो काही फेऱ्या आहेत किंवा आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला या ठिकाणी स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बाण अर्थातच निर्वाण हे तत्व स्वीकारलं. आणि याप्रमाणे हे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे त्यामध्ये काही फेरबदल करून किंवा निरनिराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. मग नेमकं आता बुद्धाने नेमकं काय स्वीकारलेलं आहे? बुद्धाने नेमकं काय स्वीकारलेलं आहे? तर बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण काल पाहत होतो. बुद्धाने नेमकं काय शिकवलेलं आहे? तर बुद्धाच्या या शिकवणुकीचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे, हे त्यांनी मानलं. त्यांच्या शिकवणुकीचा पहिला मुद्दा काय आहे? बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य असं आहे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे, हे त्यांनी मान्य केलं. मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. सर्व वस्तूचं श्रेष्ठ असं स्थान त्या मनाला दिलेलं आहे. ते सर्व वस्तूवर अमर चालवते, त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. म्हणजे मनानं किंवा चित्तानं आकलन केलं की सर्व गोष्टीचं काय होतं? आकलन होतं. जसं आपण बालकाला सांगतो की बाबा रे मन लावून अभ्यास कर. का बरं म्हणतो प्रत्येक वेळेस आपण? जरा मन लावून अभ्यास कर, एकाग्र चित्ताने अभ्यास कर. प्रत्येक वेळेस आपण मुलांना असं सांगत असतो.
आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाचं जे काही तत्त्वज्ञान आहे, बुद्धाने या ठिकाणी या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची ही वैशिष्ट्य आहेत की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू म्हटलं म्हणजे मन आहे आणि या सर्वच वस्तूच्या अग्रभागी ते सर्व वस्तूवर अंमल चालवते आणि त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे काय होतं, मग आकलन होते आणि मनाचे आकलन झाल्यानंतर सर्व गोष्टीचं काय होतं, मग आकलन होतं. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन काय आहे, मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रभुत्व आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. पुन्हा या ठिकाणी तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की मन जे आहे सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन आहे. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख सुद्धा आहे आणि मन हे त्या शक्तीनेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे, तर कोणत्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे, तर पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. आणि आपण सदोदित म्हणतो की या ठिकाणी मनाच्या म्हणजे मुलावर काय संस्कार पडलेले आहेत, म्हणजे संस्कार जे आहेत अगोदर मुलाच्या मनावर बिंबल्या जावे लागतात आणि मनावर जी काही बाब बिंबल्या जाती ती संपूर्ण शरीरावर तिचे परिणाम आपल्याला दिसून येतात. बुद्धाच्या या शिकवणुकीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य मन आहे. आता दुसरं वैशिष्ट्य पाहत आहोत आपण. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो. आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे. म्हणजे आपल्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी उत्पन्न होतात किंवा निर्माण होतात आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो, कुणी बोललेला चांगल्याचाही परिणाम होतो, चांगल्या बोलल्याचाही परिणाम होतो, वाईट बोलल्याचाही परिणाम होतो. अर्थातच बऱ्या वाईट गोष्टीचा आपल्या मनावर काय होतो, हा बाहेरून परिणाम होतो. आणि अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे काय आहे, तो उगमस्थान आहे. मनानं जर एखाद्याने वाईट बोललं आणि ते मनामध्ये घेतलं की झालं. मनानं जर एखाद्याने चांगलं बोललं आणि ते सुद्धा मनावर घेतलं तरी चांगलंच होतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, बुद्धाच्या या शिकवण्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या म्हणजे आपल्यामध्ये ज्या ज्या काही क्रिया निर्माण होतात, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीची मन काय आहे, उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, जे वाईटाशी संबंधित आहे आणि ज्याचा अधीन आहे ते ते मनापासूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशीच संबंध आहे आणि त्याच्याही अधीन आहे ते सर्व मनापासूनच उत्पन्न होते. अर्थातच चांगलंही मनापासूनच उत्पन्न होतं आणि वाईटही मनापासूनच उत्पन्न होतं. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीच्या रथाची चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो, अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा जो कृती करतो म्हणजे क्रिया करतो किंवा काम करतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःखे येतात. आणि म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. काय सांगितलं आहे की ज्याप्रमाणे गाडी आहे आणि गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग त्या गाडीची चाकं सुद्धा येतात. रथ घ्या, गाडी घ्या, मोटरसायकल घ्या. आताचा जो जमाना आहे मोटरसायकलचा आहे.
हो की नाही? सायकल घ्या, मोटरसायकल घ्या, की त्या मागोमाग काय आहे ते चाके येतात आणि त्याप्रमाणे माणसाचं जे अशुद्ध मन आहे किंवा अशुद्ध जे चित्त आहे, या अशुद्ध चित्ताने जो बोलतो, जो वर्तन करतो, जो कृती करतो, अर्थातच चालतो, बोलतो, वागतो, सगळ्याच गोष्टी आल्या याच्यामध्ये. कृतीमध्ये सगळ्याच गोष्टी येणार. जो कृती करतो त्याच्या मागोमाग सदोदित काय येतं? मग दुःख येतं. आणि म्हणून जर हे दुःख नष्ट करायचं असेल तर चित्तशुद्धी हे काय आहे? तर धर्माचं सार आहे. धर्म दुसरं तिसरं काय आहे का? 2 शब्दामध्ये उत्तर आहे. चित्तशुद्धी हे धर्माचं सार आहे. किती सोपं आहे. चित्ताला जर शुद्ध करायचं असेल तर ते धर्माचं सार आहे. मग धर्म जे आहे किंवा धम्म जो आहे तो दुसरं तिसरं काही आहे का? चित्तशुद्धी करणं म्हटलं म्हणजे धम्म. चित्ताला शुद्धता करणे, मनाला शुद्ध करणं म्हणजे काय आहे? धम्म आहे. अर्थातच ते काय आहे मग? म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धाच्या या शिकवणुकीचे तिसरं वैशिष्ट्य आहे पापकृत्य टाळणे. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरं वैशिष्ट्य आहे पापकृत्य टाळणे हे होय. त्याच्या शिकवणुकीचे चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. ते चौथं वैशिष्ट्य असं आहे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून, तुम्ही धर्मग्रंथात किती देऊ द्या लिहिलेलं, कोणतेही ग्रंथ चांगलेच आहेत. कोणता तरी ग्रंथ बघा तुम्ही, कोणत्याही धर्माचा ग्रंथ वाचा तुम्ही, कोणत्याही धर्माच्या ग्रंथामध्ये चांगल्याच बाबी दिलेल्या आहेत. तर हे धर्मग्रंथात नसून काय दिलेलं आहे? खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. हा ग्रंथ खूप छान आहे, याच्यात खूप छान छान लिहिलंय, परंतु खरं वैशिष्ट्य कशामध्ये आहे? पालन करण्यात आहे. खरा धम्म कशामध्ये आहे? पालन करण्यामध्ये आहे. याच्यात एक ना एक शब्द खूप छान आहे, परंतु ते पालन करणं म्हटलं म्हणजे खरा धम्म आत्मसात करणं. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाच्या या धम्माचं म्हणजे बुद्धाच्या या शिकवणुकीचं हे चौथं वैशिष्ट्य आहे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? स्वतःची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्याच्या धम्माची निर्मिती कुणी केलेली आहे का? स्वतःच्या शरीरावर त्यांनी वेगवेगळा दृष्टांत पाहिलेला आहे, वेगवेगळे त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि स्वतः करून पाहिलेला आहे. आणि म्हणून बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? कुणीच नाही म्हणू शकणार ना. कारण आपण बालपणापासून त्यांचा हा सगळा भाग पाहिलेला आहे. पहिल्या भागामध्ये, पहिल्या खंडामध्ये बालपण पाहिलेलं आहे, कुळ पाहिलेला आहे, विवाह पाहिलेला आहे, ग्रहत्याग पाहिलेला आहे आणि तदनंतर वैराग्याची कसोटी सुद्धा पाहिलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या वैराग्याच्या कसोटीमध्ये त्यांना काही आढळून आलं का? नाही. जे आपण उपवास म्हणतो, मला गुरुवार आहे, मला शनिवार आहे, है ना, फलाने आईचा मला मंगळवार आहे, जे उपवास आहेत त्या उपासानं हा एका दिवसाचा उपवास धरला का? इथे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम असताना एका दिवसाचा उपवास होता का त्यांचा? 8 दिवसाचा उपवास होता का? महिन्याचा उपवास होता का? तर यांनी जवळपास किती उपवास पकडलेले आहेत? 6 वर्ष उपवास केलेत. काहीतरी आढळून आलं का? काहीच आढळून आलं नाही. आणि म्हणून बुद्धाच्या या धम्माचं जे काही सार आहे किंवा धम्माचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेले आहेत, हे 4 मुद्दे जर आपण आयुष्यभर जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत हे 4च मुद्दे जर आपण स्वतःच्या खुणगाठ बांधून घेतली तर हा सगळा ग्रंथ आपल्या जवळ आला किंवा हा सगळा ग्रंथच आपण पाठ झाला असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्याला हरकत नाही. कोणते आहेत 4 मुद्दे पुन्हा आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. आता आपण पुढे जाणार नाहीत कारण आजचा जो भाग आहे त्यावरच आपल्याला चर्चा करायची, कारण ह्याच भागावर सगळा ग्रंथ अवलंबून आहे.
आता पुढे जो भाग आहेत ना, ह्या 4च मुद्द्याची विश्लेषण आहेत. 4 मुद्द्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. 4 वैशिष्ट्य जे सांगितलेत बुद्धानं या ठिकाणी, केवळ 4च वैशिष्ट्य आहेत. भले एक मुद्दा घ्या, त्याचं 1-2 स्पष्टीकरण द्या, है ना. एकच मुद्दा घ्या, 4 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. बुद्धाने नेमकं आम्हाला काय शिकवले, बुद्धाने नेमकं काय स्वीकार केलेला आहे, आणि ते स्वतः तपासून स्वीकार केलेला आहे. कुणी सांगितलं म्हणून स्वीकार केलेलं नाही, पुस्तकात लिहिलं म्हणून स्वीकार केलेलं नाही, बुवाबाजी साधू संतांनी सांगितलं म्हणून स्वीकार केलेला नाही, तर स्वतः आत्मसात केलेला आहे, स्वतः चिंतनाने मनाने केलेला आहे, स्वतः तपासून बाबी पाहिलेल्या आहेत, स्वतःवर तो प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा स्वतःवर प्रयोग करायचा आहे. तेवढा तर प्रयोग होणार नाही, निदान थोडा तर होईल. या 4 वैशिष्ट्यापुरता तरी प्रयोग होईल आपल्यावर. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांनी आम्हाला काय शिकवलेलं आहे, तर बुद्धाच्या शिकवणुकीचं पहिलं वैशिष्ट्य कोण सांगतंय? वरती हात करायचा, सामूहिक उत्तर नाही पाहिजे. बुद्धाच्या शिकवणुकीचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या अध्यक्ष महोदयाने या ठिकाणी उत्तर सांगितलेलं आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू मध्यबिंदू काय आहे? मन आहे. जरी आपण या ठिकाणी शरीराने, येतं थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात. जरी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आम्हाला शरीर सृष्टी दिसते या ठिकाणी, परंतु मन जे आहे इथे बसलेलं आहे, परंतु घरी जाऊन येईल, आमच्या संध्याताईचं माहेरी नांदेडलाही जाऊन येईल, गौरीताई मी कोणचे कपडे घेऊ त्याच्यातही जाऊन येईल, नंतर आज कोणची शिलाई काम केलेलं आहे त्याच्याकडे मन जाईल आमच्या ताईंचं, है ना. इकडं काय घराचं काम किती राहिले बाकी, तिकडं मन जाईल. जरी आपण या ठिकाणी शरीराने बसलेलो असो, तरी या ठिकाणी आपलं जे चित्त आहे, जे मन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं? जातं. आणि त्याच्यावर तर आपल्याला या ठिकाणी ते मन जे आहे, आपण जिथं बसलो तिथंच आपलं मन सुद्धा असलं पाहिजे, असं या धम्माचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून बहिणाबाई चौधरीचं एक कविताच्या 2 ओळी आपण या ठिकाणी म्हणू. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर. मन कसं आहे? वढाळ आहे, वढाळ. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर. होतं होतं भुईवर भिडे भिडे आकाशात. क्षणात जमिनीवर असतं आणि क्षणातच पक्षावाणी भरारी मारत. अशी बहिणाबाई चौधरीचे वेगवेगळे हे दोहे जे आहेत, ज्या कविता आहेत, या मनावर रचलेल्या आहेत. आणि म्हणून बुद्धांनी मग आम्हाला या ठिकाणी त्यांच्या धम्माचं, त्यांच्या शिकवणुकीचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू काय आहे? मग मन हे आहे, हे त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असतं. आणि मन जे आहे काय आहे? मग सगळ्यात जे आपण या ठिकाणी दिवसभरापासून उठलेला असतो, या सगळ्या गोष्टी करायला लावणारं अग्रभागी असलेलं काय आहे? मनच आहे. सर्व वस्तूंना श्रेष्ठ जे आहे ते म्हटलं म्हणजे मन आहे. सर्व वस्तूच्या अग्रभागी असते, ते सर्व वस्तूवर अंमल सुद्धा चालवतं. सर्व वस्तूवर काय आहे? अंमल सुद्धा चालवतं, त्याची निर्मिती करतं. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. आणि मनामध्ये जर आकलन झालं तर सगळ्या गोष्टीचं काय होतं? मग आकलन होतं. कारण मन लावून जर एखाद्या, आता वर्गामध्ये खूप मुलं असतात, शाळेमध्ये आपणही माता आहात, वर्गामध्ये खूप काही मुलं असतात. आणि मग त्या वर्गामध्ये काही ते टीचर जे आहे किंवा शिक्षक जे आहेत, ह्या मुलाला वेगळं आणून शिकवतं का, त्या मुलाला वेगळं आणून शिकवतं का, त्या मुलाला वेगळं आणून शिकवतं का? नाही, तोच टीचर असतो. मुलं जे आहेत वर्ग भरून असतात आणि काहीच मुलांच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये बसतं. सर्वच मुलांच्या लक्षात बसतं का? नाही बसत ना. काहीच मुलं त्या प्रश्नांची उत्तरं सांगू शकतात. का सांगू शकतात? तर त्यांचं मन घेऊन त्या ठिकाणी ते बसलेले असतात. या ठिकाणी आम्हाला वर्ग शिक्षक काय शिकवतो, मध्येच आम्हाला या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारू शकतात आणि त्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि म्हणून तो मुलगा जो आहे त्याचं मन जे आहे, चित्त जे आहे त्या ठिकाणी ठेवतो की वर्ग शिक्षक या ठिकाणी काय शिकवत आहेत त्याकडे त्याचं
मन असतं आणि म्हणून मन जे आहे हे अग्रभागी आहे. मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शनही करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुखही आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले आहे आणि म्हणून काय आहे तर मन ज्या मानसिक क्रिया आहेत त्याचं मार्गदर्शन करतं. मन हे सर्व मानसिक शक्तीचे सुद्धा प्रमुख आहे आणि मन हे त्याच शक्तीनं बनलेलं आहे. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनावर झालेले संस्कार. मनावर झालेले काय आहेत संस्कार. आता 1 वर्षाची बालिका या विहारामध्ये येते. ती दोन्ही हात जोड म्हटलं की बरोबर तिला जोडते. ती का जोडते? तिच्या मनावर संस्कार, मनावर काय होतं तिच्या संस्कार लादले जातात आणि म्हणून 1 वर्षाची बालिका या ठिकाणी दोन्ही हात जोडून जय भीम करते. जय भीम तिला का बरं पटकन लक्षात यावा की या ठिकाणी मला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि जय भीमच करायचं आहे? कारण ते मनावर तिच्या संस्कार बिंबल्या गेलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. हा पहिला मुद्दा या ठिकाणी आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचं मन हे उगमस्थान आहे. आता बाहेरून काही गोष्टी आपल्यामध्ये उत्पन्न होतात. जे जे वाईट आहे ते वाईटाशी संबंधित आहे. मनावर बाहेरच्या गोष्टीचा कसा परिणाम होतो? आता एखादी महिला सकाळी उठते, सगळं काही घरची कामं वगैरे आवरते. तर कामं आवरलेत, बरंच आपल्याला फावला वेळ आहे म्हणून या ठिकाणी थोडंसं तिला वाटतं बाहेर जावं, 1-2 महिलाला थोडंसं बोलावं म्हणून ती बाहेर पडते. बाहेर बोलायला जाते, फ्रेश असते सगळं, शरीरसुद्धा सुदृढ, मनसुद्धा सुदृढ. बाहेर पडलेली आहे, 1-2 ठिकाणी तिलाही वाटतं जावं, थोडंसं बोलावं. एका ठिकाणी जाते, सहज झाले का कामं, झालं का जेवण, एवढं आपण विचारतो. त्याच्यानंतर समोरची जी महिला आहे, काय झालं का बाई, तू आज खूपच हे दिसतेस, थोडं सुकल्यावानी दिसायला लागली. थोडी कशी दिसायली? सुकल्यावानी दिसायली. तो चेहरा सुकला, जराच काय तब्येत गिबेत ठीक नाही काय? एका ठिकाणी गेलेली आहे, आणखी दुसऱ्या ठिकाणी तसंच वाक्य ऐकायला आलं. 2-3 ठिकाणी वाक्य ऐकले बाईनी आणि मग मनावर तसे परिणाम झाले. चित्त्यावर झाले ना मनावर. घरून तर खूप छान निघली, घरी गेल्यानंतर माझी तब्येत ठीक नाही आणि मला बरं वाटत नाही, असं लगेच काय होतं ते बाहेरून येणारे जे विचार आहेत किंवा बाहेरून येणारे जे काही वाईट परिणाम आपल्या मनावर होतात. आणि जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते. त्याच्या अधीन गेलो ना आपण, अधीन गेलो है ना. रंजना छान लगे व्यवस्थित गेली बाहेर जाताना, म्हणजे घरातली सगळी कामं आवरली, फावला वेळ भेटला, थोडंसं बाहेर जावं म्हटली, लगेच आमच्या आशाताई म्हटल्या तुला काय बरं वाटत नाही का, तुझी तब्येत ठीक नाही का? चांगली असलेल्या बाईला तर वाटलं खरंच मला काही तब्येत गिबेत ठीक नाही काय की. हा, अजून 1-2 ठिकाणी गेलं, जरी सुदृढ बाई असली तरी तिला वाटतं, 1-2 जणी म्हणलं आज तर खूपच खराब दिसायला लागलं हो, काही तब्येत गिबेत ठीक नाही का, की लगेच अशा 2-3 महिलांनी म्हटलं की लगेच ती चांगली असलेली बाई तिच्या मनावर ज्या गोष्टी बिंबलेल्या असतात, बाहेरून बिंबवलेल्या असतात, आणि मग ती घरी आल्यावर लगेच ती लोळेल आणि म्हणाल आता मला काही बरं वाटे ना. तद्वतच या ठिकाणी जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. एखाद्या व्यक्तीने जर आपली स्तुती केली तर खूप छान वाटतं है ना. छान म्हणलं कुणाला नको छान वाटणार है ना. आता आमच्या गौरीलाच म्हणू द्या, किती सुंदर दिसायली का तू. तर उद्या आमची ताई आज गजरा गिजरा लावून नाही आली तर बघा.
म्हणजे ज्या चांगल्या बाबी आहेत त्या मनावर बिंबवल्या जातात आणि स्फूर्ती मिळते माणसाला. आता इथे आपले लहान लहान बालकं आहेत, गीत गातात. आमच्या आकानी गाणं म्हटलेलं आहे, आमच्या नाटकराईने सुद्धा या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि या विचारांना चालना मिळते. पुढे 4 लोक चांगले म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांना ते आवडलेलं असतं आणि चांगलं म्हटल्यानंतर त्यांना आणखी स्फूर्ती मिळते. आपण या मुलांना या ठिकाणी उभं करण्याचा हाच एक दृष्टिकोन आहे की ते या ठिकाणी पुढे गेले पाहिजे, उभे राहिले पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यानंतर लेकरांना पुन्हा उभं राहावं वाटते की नाही? राहावं वाटते की नाही? नाही गड्या? हो का? मला सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजल्या की त्या लेकराला दुसऱ्या वेळेस सुद्धा उभं राहावं वाटेल. आमच्या उपाळे त्यांच्या मुली आल्या होत्या, पहिल्या दिवशी थोड्याशा खचकल्या, पण थोड्या आपण त्यांना स्फूर्ती दिली, टाळ्या वाजवल्या, पण दुसऱ्या दिवशी तयार होऊन आल्या की नाही? इथे दुसऱ्या दिवशी तयार होऊन आलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मनाशी संबंधित असतात. चांगलं 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 म्हटलं की आपल्याला सुद्धा काय वाटतं? चांगलं वाटतं. आणि घरामध्ये सुद्धा वावरताना जरी काही गोष्टीमध्ये कमी जास्तपणा जर झाला, त्या ठिकाणी तुम्ही चांगलं म्हणा, त्यामध्ये चांगलंच होईल. आणि आपण त्यामध्ये जर काही दृष्टी किंवा कमतरता काढली तर ते है ना, तर त्या ठिकाणी आणखीनच काय होती? कमतरता भासल्या जाते. आणि म्हणून ह्या खूप गोष्टी आहेत अशा सांगण्यासारख्या, खूप उदाहरणं आहेत. आणि म्हणून घरापासून जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर घरामध्ये वावरताना सुद्धा जर आपण चांगलं जर म्हणून वावरलं तर त्यामध्ये आणखीनच काय होते? भर पडते ना. मला आमचा परिवार चांगला म्हणतो, सुनेला सुद्धा काय वाटेल? नाही, मला घरामध्ये वावरत असताना सगळेजण चांगलं म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तिच्यामध्ये जी काही स्फूर्ती आहे किंवा जी प्रेरणा आहे आणखीनच चांगलं करण्याची उत्पत्ती होईल ना तिच्यामध्ये. नाही, हे आज आणखीच्या पेक्षा थोडंसं चांगलं करूयात, कारण मला एवढं माझ्या सासूबाईंनी नवाजलेलं आहे, माझ्या परिवारानं मला एवढं नवाजलेलं आहे, त्याच्यामध्ये ती आणखी चांगलं करण्याचा आणखी प्रयत्न करेल. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे जे काही मनातून उत्पन्न होते, जे जे चांगले आहे त्या चांगल्याशी संबंधित आहे आणि म्हणून त्याच्या अधीन आहे. ते सर्व काय आहे? तर ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे आता या ठिकाणी गाडीचं उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे गाडी आहे आणि गाडीला ओढण्याला बैलाच्या पावला मागोमाग जसं गाडीचं चाक जातं, स्वच्छ असेल तर चाकही स्वच्छच जाईल. चिखल काही शेण लागलं तर ते सुद्धा त्या चाकासोबतच येईल. आणि म्हणून त्या गाडीच्या चाकाला आम्हाला नेमकं काय लावायचंय? शेण लावून आणायचंय का चकचकीत शुद्ध ठेवायचंय? हे ज्याने त्याने ठरवायचं कसं चाक आपल्याला आपलं चालवायचं, ते ज्याने त्यांनी ठरवायचंय ना. बैलाच्या पावला मागोमाग गाडीचे चाक जातात, त्याचप्रमाणे ज्याचं अशुद्ध चित्त आहे, अशुद्ध मन आहे, जो अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो, बोलतोच नाही तर तशी कृती सुद्धा करतो, कृती करतो, त्याच्या मागोमाग सदोदित काय येणार? दुःख येणार ना, दुःखच येणार. जो अशुद्ध म्हणजे वाईट, अशुद्ध म्हणजे काय? अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा जो कृती करतो म्हणजे वागतो, म्हणजे वाईट चित्तानं, वाईट मनानं जो बोलतो आणि जो कृतीही करतो, त्याच्या मागोमाग सदोदित दुःख येतं. आता एखाद्याला जर आपण आरे म्हणलं तर ते कार्य म्हणून बोलेल ना तुम्हाला, का बोलायला चांगलं नाही बाबा तू खूप छान बोलते, आणि मी पण तुम्हाला जरी आरे म्हणलं तर त्याला आपण छान छानच म्हणून बोललं तर नाही होत ना. आणि म्हणून या ठिकाणी जो बोलतो किंवा तशी कृतीही करतो त्याच्या मागोमाग काय येतं? सदोदित येतं, दुःख येत असतं. आणि म्हणून चित्तशुद्धी हे काय आहे? धर्माचं सार आहे. चित्ताला सदोदित शुद्ध ठेवायचंय, मनाला सदोदित काय ठेवायचं आहे? शुद्ध ठेवायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण वरची शरीर सृष्टी जी आहे, जे जे दिसणारा अवयव आहे ते आपण कसं ठेवतो? चकचकीत ठेवतो, शुद्ध ठेवतो. घाणवाणी कपडे घालून येतो का कधी? आपल्याला तर छान छान कपडे पाहिजे घालायला.
एक जर साडी खूप दिवस घातली तर नको, आता ही जुनी झाली टाकून देतो, लगेच नाही नवी आली पाहिजे. घालून घालून कंटाळा आला आता हिचा, किद्दा घालू ही, आता थोड्याशा नव्या साड्या पाहिजे. बरोबर आहे ना मकरंदबाई? आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की चित्तशुद्धी ठेवणं. ज्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी नव्या नव्या हव्या वाटतात, जुन्याचा कंटाळा येतो घालू घालू, आणि आपल्याला सुंदरही दिसावं वाटतं. सुंदर जसं आपल्याला बाह्य सृष्टी जी आहे, मग आपण स्वतः असो किंवा आपला परिसर असो किंवा आपलं घरही असो, घरही आपल्याला छान दिसावं वाटतं. ते आपण सदोदित स्वच्छ ठेवतो, आपला परिसरही स्वच्छ ठेवतो, आपण स्वतःही स्वच्छ राहतो वरतून चांगलं दिसावं म्हणून. तशाच पद्धतीनं आपली चित्तशुद्धी ठेवणं, मनाची शुद्धी ठेवणं, चित्ताची शुद्धी ठेवणं, हे काय आहे तर हे धर्माचं सार आहे. दुसरं तिसरं काही सार आहे का? एवढं मोठं तुम्हाला वाचायची आवश्यकता आहे का? नाही. केवळ 4च गोष्टीवर पालन आहे सगळं. 4च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे धम्माचं सार आहे, हे धर्माचं सार आहे. आणि या बुद्धाच्या शिकवणुकीचे हे तिसरे वैशिष्ट्य जे आहे, पापकृत्य टाळायची आहेत. पापकृत्य काय आहेत? टाळायची आहेत. ज्या पापकृत्यापासून इतरांना इजा होतात, स्वतःला तर इजा होतातच, पण ते कळत नाही त्यावेळेस करताना, परंतु त्याची जी काही फळं आहेत ती मात्र दुःखाचीच असतात. परंतु पाप करण्यावाल्या माणसाला आपण काय करतो हे त्यावेळेस कळत नाही, परंतु करत असताना त्याला कळत नाही, परंतु त्याचा जो शेवट आहे तो कशामध्ये होतो? दुःखामध्ये होतो किंवा वाईटामध्ये होतो. आणि म्हणून बुद्धाच्या या शिकवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की पाप कृत्य टाळा. त्याच्या या शिकवणुकीचे चौथं वैशिष्ट्य असं आहे की खरा धर्म या धर्मग्रंथात नाही. खरा धर्म कोणत्याही धर्मग्रंथात नाही, धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे जे काही तत्व सांगितले या ठिकाणी, या तत्वाचे पालन करण्यात आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल? असे कोण म्हणू शकेल काय? असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. आज आपण एवढंच घेऊन जाणार आहोत. पुन्हा पुन्हा तुमची उजळणी घरी गेल्यावर सुद्धा झाली पाहिजे. आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.